करता येईल, किंवा हे काम करताना आपल्याला हे हाताला लागतं, हाताला पकडल्यानंतर लागतं, या ठिकाणी हे ब्लेड टाकून तर द्यायची नाही. तर आपल्याला ह्याच्यापासून ह्याला ही मूठ बसवायची. हे पहा, हे अर्धा इंची आपल्याला पाण्याचं पाईप आहे. अर्धा इंची पाण्याचं पाईप ह्याला थोडं गरम केलं, ह्यामध्ये टाकली तर ही आपली एक मूठ तयार होईल. हे पहा मी कसं करतो पहा. हे लायटरनी हे चालू करायचं. चालू केल्यानंतर ह्याला गरम केलं असं. ते गरम झाल्यानंतर चांगला पाईप असं गरम करून घ्या. चांगला पाईप गरम करून घेतल्यानंतर यामध्ये हे नळीमध्ये हे असं हे टाका. थोडं गरम होते अजून हे. मित्रांनो, म्हणजे काय आपण जे हॅक्सॉ ब्लेड्स वगैरे टाकतो किंवा टाकून येतो हॅक्सॉ ब्लेड, त्या ठिकाणी तुम्हाला ते ह्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचा तुम्हाला वापर करता येईल. मित्रांनो, हे अशा प्रकारे याला गरम करून घ्या. एक 5 मिनिट लागतील गरम व्हायला. गरम झाल्यानंतर ह्या ठिकाणी हॅक्सॉ ब्लेड अशी हे टाकून घ्या. हे बघा अशी हॅक्सॉ ब्लेड टाकून घ्या. अशी हॅक्सॉ ब्लेड टाकल्यानंतर या ठिकाणी ही झाली तुमची मूठ तयार. आणि आपण या ठिकाणी जे टेक्निकल लोकांना हे फार उपयोगाचं आहे, जो वायरमन आहेत, प्लंबर आहेत, त्या लोकांना हे फार उपयोगाचं आहे. मित्रांनो, हे पहा, हे छान झालं. हे आता किती छान झालं पहा. हे पहा किती छान झालं. आणि ह्याला सुद्धा थोडं दाबून घ्या. असं दाबून घ्या. हे दाबून घ्या. दाबून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी असं दाबून घेतल्यानंतर हे पहा किती छान पैकी मी तुम्हाला आयडिया दिलेली आहे पहा. आणि ह्यामध्ये तुमची ब्लेड आहे ना, हे पण टाकून द्यायची काय नाही. आणि तुम्हाला आणि हे ब्लेड पण व्यवस्थित ह्या ठिकाणी बसलेली आहे पहा. हे अशी बसलेली आहे. हा, हे बसल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशी बसलेली आहे. या ठिकाणी पाहिजे तेवढ्या हँडल असं धरा. हँडल धरून पाहिजे तसं तुम्हाला ते कामाला येते. गुड बाय. लाईक करा.